तो तेरे को ना ये सोचना ही नहीं है कि उनको जरूरत है या नहीं. यू आर गिविंग अवे मनी बिकॉज तेरे पास अबंडेंस है. अच्छा, इट कुड बी गिफ्ट, ये वो कुछ भी, हम किसी को भी कुछ भी हाँ, दे यू आर सकते गिविंग अवे मनी, यू आर गिविंग अवे समथिंग टू देम बिकॉज यू हैव इट. जस्ट उसके बारे में सोच. हैं. ओके. ठीक है. यस सर, थैंक यू. हाँ. चलो, सो लेट्स बिगिन द टॉपिक. आज वी आर इन द डे 11. थैंक यू वेरी मच एवरीवन. वेलकम एंड गुड मॉर्निंग. दोज जो आज पहिल्यांदा जॉईन झाले असतील, कदाचित दे डोंट नो मी. माय नेम इज अतुल ठाकूर. लाइफ कैटलिस्ट प्राइवेट लिमिटेड इज आवर फर्म, जिसमें हम लोग वी रन द different business courses, and our intention is that each and every small and medium enterprise person should become successful. So रोंडा बर्न ने लिखा हुआ एक बुक, काउंटडाउन टू रिचेस, जे आपण बघत आहोत. व्हाई इट इज इम्पॉर्टंट? बिकॉज we must manifest a lot of things in our life, and Rhonda has written down this book in a way that we can follow it very easily. आपण हे खूप इझिली फॉलो करू शकू. एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे यामध्ये दिली गेलेली आहे, त्यामुळे आपल्यासाठी हे खूप सोपं पुस्तक आहे. कालपर्यंत आपण पाहिलं, बूमरँग इफेक्ट पाहिला, ग्रॅटिट्यूड पाहिला. आज आपण या सगळ्या गोष्टी पाहत होतो. आज आपण त्यावर थोडंसं पुढे जाणार आहोत. आज परत इट्स रिलेटेड टू ग्रॅटिट्यूड. तुम्ही जर एक पाहाल तर या पूर्ण याच्यामध्ये जर्नीमध्ये देर इज लॉट ऑफ टॉक अबाउट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड का बरं आहे की व्हॉट एव्हर यू गिव्ह यू गेट इट बॅक. सो तुम्हाला जे तुम्ही देता ते तुम्हाला परत मिळतं, हे आपण बुमरँग इफेक्टमध्ये पण पाहिलं. सो ग्रॅटिट्यूड इज द पॉवरफुल फोर्स विच मेक्स द वे फॉर यू टू गेट इट बॅक. आज आपण त्या परत ग्रॅटिट्यूडच्या एका वेगळ्या अँगलला टच करणार आहोत. सो लेट्स लुक ॲट दॅट फर्स्ट. सो टुडेज टॉपिक इज ग्रॅटिट्यूड मॉर्निंग. आजचा टॉपिक आहे ग्रॅटिट्यूड मॉर्निंग. You can see this money tree is growing now. It is developing branches. It is developing. त्याला जास्तीत जास्त पानं लागत आहेत. पानं म्हणजे जास्तीत जास्त पैसा लागतोय. इट इज ग्रोइंग मोर नाव, अँड आर जर्नी टुवर्ड्स riches is now happening. Let's start with the quote. The more you practice the art of thankfulness, the more you have to be thankful for. तुम्ही जितकं जास्त थँकफुलनेसची प्रॅक्टिस कराल, तितक्या जास्त गोष्टी तुमच्या लाईफमध्ये असतील ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ असू शकाल, थँकफुल असू शकाल. देर इज अ पॅसेज इन द गॉस्पेल ऑफ मॅथ्यू इन द बायबल that has mystified, confused, and has been misunderstood by many people over the centuries. The passage reads, "Whoever has will be given more, and they will have an abundance. Whoever does not have, even what they have will be taken from them." तर तसं बघायला गेलं हा वाचायला चांगला वाटतो. Whoever have will be given more, and they will have an abundance. Whoever does not have, even what they have will be taken from them. So whoever have what will be given more, and who will have not what, जे नसेल तर तुमच्याकडून ते काढून घेतलं जाईल. हे आपल्याला यात काही कळत नाही. म्हणून रोंडाबन इथे म्हणते की देर इज अ चॅप्टर विच इज मिस्टिफाईड, कन्फ्युज्ड अँड हॅज बीन मिसअंडरस्टूड. मग प्रत्येकजण स्वतःचा अर्थ लावायला मोकळा होतो. सो यू हॅव टू ऍडमिट दॅट वेन यू हिअर द पॅसेज इट सीम्स अनजस्ट, बिकॉज इट सीम्स टू बी सेईंग दॅट द रिच विल गेट रिचर अँड पुअर विल गेट पुअर. म्हणजे ज्याच्याकडे आहे त्याला जास्त मिळेल, ज्याच्याकडे नाहीये त्याच्याकडून ते काढून घेतलं जाईल, जर आपण असा सरळ मिनिंग काढायचं ठरलं तर. अँड रोंडा सेज दॅट की इथे हे कुठेतरी योग्य नाही वाटत, कारण जे श्रीमंत आहेत त्यांना अधिक श्रीमंत केलं जाईल आणि गरीब आहेत ते गरीब राहतील. ॲज विथ मेनी पॅसेजेस इन द बायबल, there is a mystery to uncover, the veil to be lifted, and when this passage meaning is revealed, a hidden power is exposed. मग आपल्याला ज्यावेळेस याच्यातला गर्भित अर्थ ज्यावेळेस कळतो, गूढ अर्थ जो असतो, लपलेला अर्थ जो कळतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की अरे हे तर इतकं वेगळं होतं. This is the very reason the passage was veiled, so that only those who are ready to realize their hidden power will see the true meaning. The answer to this mystery and the secret to the passage is in the hidden word. या सगळ्याचं उत्तर एका यामध्ये लपलेल्या एका हिडन वर्ड मध्ये, जो याच्यामध्ये दिसत नाही पण तो आपल्याला
बघावं लागेल. लिसन टू द पॅसेज अगेन विथ द हिडन वर्ड. मग तो हिडन वर्ड टाकून जेव्हा आपण हा वर्ड पॅसेज परत बघतो, whoever has got, whoever has gratitude will be given more and they will have an abundance. ज्याच्याकडे ग्रॅटिट्यूड आहे, कृतज्ञता आहे, थँकफुलनेस आहे, दे विल बी गिवन मोर. आणि त्यांच्याकडे भरपूर असेल, विपुल असेल, पुष्कळ असेल. whoever does not have gratitude, even what they have will be taken from them. याच्या विरोधात ज्याच्याकडे ग्रॅटिट्यूड नाहीये, कृतज्ञता नाहीये, ज्याच्याकडे थँकफुलनेस नाहीये, त्याच्याकडे जे आहे ते पण दूर जाईल. By the insertion of the hidden word, a cryptic and misunderstood text is suddenly made a crystal clear. Thousands of years have passed since those words were recorded, and they are as true today as they were ever. If you don't take the time to be grateful, you will never have more. And what you do have will what you do have, you will lose. जर तुम्ही वेळ काढला नाही, थँकफुल राहिला नाही, तर तुमच्याकडे जे आहे ते मल्टिप्लाय नाही होणार. आणि जे आहे ते पण तुमच्याकडे निघून जायला लागेल. अँड द प्रॉमिस ऑफ व्हॉट विल हॅपन अँड प्रॉमिस ऑफ व्हॉट विल हॅपन विथ ग्रॅटिट्यूड इज इन दिस वर्ड्स. इफ यू आर ग्रेटफुल, you will be given more and you will have an abundance. This is why gratitude is threaded through the practice of countdown to riches. It's that powerful. Today or tomorrow, as soon as you get out of the bed, while you are walking on the bathroom, while to the bathroom or kitchen, say 10 times in your mind, thank you for all the money that coming to my life. And then after that, think of 10 things. After that, what you can do is think of 10 things that you own or love that cost money that you are really grateful for. You can list them mentally or out loud, or for even more focused attention and deeper feelings of gratitude, you can make a written gratitude list of those 10 things. Start each sentence with, I'm so grateful for. So, whoever has gratitude will be given more and they will have an abundance. Remember, whoever has gratitude will be given more and they will have an abundance. And then watch how your gratitude gives you more of everything you are grateful for. Practices परत आपल्याला त्याच करायच्यात. Be grateful for, grateful when you receive any money. Continue with the practice. Turn outgoing money into incoming money. Listen to the wealth affirmations recording as you go to sleep tonight. कृतज्ञता आपल्याला वारंवार शिकवली जाते. इनफॅक्ट आपल्याला आपल्या शास्त्रानुसार सुद्धा अगदी सकाळी उठल्यानंतर सुद्धा प्रत्येक गोष्टीचे आभार मानायचे आपल्याला शास्त्रांनी पण शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये एक पॉवर आहे. आज रोंडाबनच्या या पुस्तकातल्या कृतीनुसार आपल्याला काय करायचंय, एक 10 स्टेप्स घ्या. 10 स्टेप्स घेत असताना 10 गोष्टीबद्दल थँकफुल राहा, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. आय एम सो ग्रेटफुल फॉर द कार दॅट आय हॅव. एक छान कार माझ्याकडे आहे. इट टेक्स मी फ्रॉम व्हेअर आय एम अँड व्हेअर आय वॉन्ट टू बी. ऊन ऊन पाऊस वारा असताना इट टेक्स केअर ऑफ मी. इट टेक्स केअर ऑफ मी फ्रॉम द डस्ट. त्या डस्टपासून माझी काळजी घेतली जाते, उन्हापासून काळजी घेतली जाते. आय एम सो ग्रेटफुल फॉर द कार दॅट आय हॅव. आय एम सो ग्रेटफुल फॉर द things that I use, maybe this laptop, which allows me to talk to so many people. I can meet extraordinary people in the morning. It can make my mornings grateful. I can express my hobby or my likings through this laptop. So, whatever things you have, even the fresh water, तुम्हाला सकाळी सकाळी जे मिळतं त्याबद्दल रिअली बी थँकफुल की द काइंड ऑफ वॉटर दॅट आय कॅन एन्जॉय. निसर्ग माझ्यासाठी इतक्या सगळ्या ऑक्सिजन वगैरे गोष्टी तयार करून ठेवतो. किंवा तुम्ही तुमचा फोन वापरता, बी ग्रेटफुल फॉर द फोन. इट अलाउज यू टू बी इन कम्युनिकेशन विथ सो मेनी पीपल. तुमचं कम्युनिकेशन राहतं, तुम्हाला एंटरटेन ठेवतो, तुम्हाला जगाशी कनेक्टेड ठेवतो. सो बी ग्रेटफुल टू द फोन दॅट यू हॅव. बी ग्रेटफुल टू द थिंग्स दॅट यू यूज. मे बी समथिंग लाईक, तुम्ही आज अगदी जेवायला बसलेला असताना विचार करा की तुमच्या समोर जे अन्न येतंय त्याच्यासाठी किती मोठी एक इकोसिस्टीम काम करते. कुणीतरी शेतकरी राबतोय, शेतकऱ्यांना धान्य मिळावं, त्यांना बी बियाणं मिळावं म्हणून त्याच्या अगोदरची एक इकोसिस्टीम राबते. कुणीतरी त्या फॅक्टरीत काम करत असेल बी बियाण्यांच्या, ते तिथून पुढे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. शेतकरी राब राबतो.
तो मेहनत घेत असतो, तो कदाचित उन्हात पावसात आपल्यासाठी धान्य पिकवत असतो, तिथून ते धान्य ट्रान्सपोर्टेशनवाला आडतीपर्यंत किंवा बाजारापर्यंत घेऊन जात असतो, तिथे काही लोक काम करत असतात, तिथून ते दुकानांपर्यंत येतं, कुठला तरी दुकानदार आपल्यासाठी इनडायरेक्टली काम करत असतो, ट्रान्सपोर्टर काम करत असतो, त्यानंतर ते आपल्या घरापर्यंत आल्यानंतर आपल्या घरातली एक इकोसिस्टम आहे, ती पण एक काम करत असते आपल्यासाठी, कुठली तरी एक गृहिणी त्याच्यावर मेहनत घेत असते, ते त्याला आपल्यासाठी ते इटेबल बनवण्याकरता शी टेक्स सो मेनी एफर्ट्स अँड देन फायनली इट कम्स इन फ्रंट ऑफ अस. सो बी थँकफुल टू द होल सिस्टम दॅट इज वर्किंग फॉर अस. इतकी मोठी चेन आपल्यासाठी काम करते, इतके सगळे लोक इनडायरेक्टली डायरेक्टली काम करतायत, अँड देन वी कॅन हॅव दॅट फूड. Same is with vegetables, same is with fruits, same is with everything that we get. And just be grateful for each and everything that is happening with us. And we are so lucky that की आपल्याला आपल्या घरासमोर ताटामध्ये आपल्या समोर ते सगळ्या गोष्टी अवेलेबल होत आहेत. अँड सो मेनी पीपल अननोईंगली वर्किंग बिहाइंड इट. सो अशा सगळ्या गोष्टीसाठी मनोमन ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. इवन द ग्लास ऑफ वॉटर जो आपल्या म्हणजे ज्याला असं म्हणतो ना, आपल्यासमोर एक पाणी जे येतं, जे घरामध्ये आपल्याला इझिली अवेलेबल आहे असं वाटतं, त्यासाठी किती मोठी सिस्टम काम करत असते. महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत. अगदी ते जिथून पाणी येतं, संभाजीनगरचं जर पाहिलं तर जायकवाडीच्या त्या सोर्सवर तिथे कोणीतरी काम करत असतं. शुद्धीकरण केंद्र आहे फारोळ्याला, तिथे काही लोक काम करतायत. तिथून काही लोक त्या पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचवणारे, तिथे काही लोक काम करतायत. कोणीतरी रात्री बेरात्री उठून ते पाणी सोडण्याची व्यवस्था करतं. तर त्यामुळे तुमच्या घरापर्यंत पाणी येतं आणि देन वी यूज इट. अँड बट देर इज होल सिस्टम इज वर्किंग. We need to be thankful for them also. So create this deep gratitude by heart. Say it by heart to them. Okay, I'm really thankful that there are so many people working for me. There are so many, I have money to buy them with. मी पैशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो. मनी इज अवेलेबल टू मी इझिली. मी प्रत्येक गोष्ट विकत घेण्याकरता मला जो पैसा मिळालेला आहे, त्या प्रत्येक एक एक रुपयासाठी मी थँकफुल आहे. सो जस्ट हॅव दॅट feeling of gratitude, which is the highest frequency, which sets you on the frequency of receiving something. Why Ronda is saying again and again, be grateful. Gratitude is the frequency which sets you on the frequency of receiving something. सो आज ही प्रॅक्टिस करा. आज सुदैवाने बऱ्याच जणांना सुट्टी पण असेल. आज दिवसभरामध्ये बी ग्रेटफुल टू सो मेनी थिंग्स. जर तुम्हाला शक्य असेल तर लिहून काढा. आय एम सो ग्रेटफुल फॉर. दुसरं ती वस्तू लिहा किंवा पैसे ज्यासाठी तुम्ही पैसे ज्यासाठी खर्च केले. Again, write down, I'm so grateful for, and keep on doing this practice so that you are filled with gratitude. तुम्हाला असं वाटेल की मी आता ग्रॅटिट्यूडने भरून गेलेलो आहे. And then you will really enjoy the magic fruits of this. So as other chapters, एक छोटासा चॅप्टर बट लॉट ऑफ मिनिंगचा चॅप्टर. परत एकदा, ज्याच्याकडे ग्रॅटिट्यूड आहे त्याला जास्त मिळेल. ज्याच्याकडे ग्रॅटिट्यूड नाहीये त्याला जे आहे ते पण त्याच्याकडचं दूर जायला लागेल. या पद्धतीने याच्याकडे बघा. सो एनी क्वेश्चन्स, एनीथिंग टू शेअर? एनीबडी वुड लाइक टू आस्क एनीथिंग? सर एक और बात शेयर करना चाहूंगी सर. हाँ जी, बोलो. वो जो कल हम लोगों ने बूमरैंग इफेक्ट और उसमें ये डे बिफोर यस्टरडे उसमें लिस्ट बनाने का था हम लोग को. ग्रैटिट्यूड, इट्स रिलेटेड टू ग्रैटिट्यूड, वॉट एवर हम्म. यू आर grateful for. हम्म. So when I start writing 20 things, I got so many things to write. And after that, I realized कि I'm living a luxurious life. And एब्सोल्युटली. I think कि मेरे पास ये नहीं है, मेरे पास वो नहीं है, मुझे ये चाहिए, वो चाहिए. But if we compare to others, I have all the facilities for जो भी एक आरामदायक जिसे बोलते हैं, वो हम्म. हर चीज मेरे पास. एंड एवरीथिंग इज कमिंग विदाउट हार्ड वर्क. एब्सोल्युटली. सी, गॉड हैज मेड so much of arrangements for each of us. हमारे पास चीजें आती है. सो जस्ट बी ग्रेटफुल फॉर दोस. आई एम ग्रेटफुल फॉर दैट. बट या. मैं उसके लिए वो
ग्रेटफुल, मतलब आपने बोला कि यू फील जैसे खाने के लिए, तो 3 टाइम पेट भर के जो चाहिए वो मिलता है, उसके लिए मैं 3 टाइम वो करती हूँ प्रेयर, that but I am grateful for that. लेकिन other things like helpers, all things, I feel uh, granted, we take it for हम्म। granted, ये है हमारे पास, हाँ कोई बड़ी बात नहीं है, सबके पास होता है, बट if we go to the root, we are blessed बहुत सारा। एब्सोल्युटली, एब्सोल्युटली। एक एक शीतल बहुत बड़ी इंपॉर्टेंट बात कही। यू यू हैव सेड वेरी बिग थिंग। सोच लो ना, वो जो हेल्पर हमारे घर में आती है, हम्म, वो नहीं आने से कितना काम हमारा उस दिन पता चलता है कि अरे वो कितने सारे काम वैसे रह जाते हैं। हम्म, एंड वी आर नॉट ग्रेटफुल फॉर द प्रेजेंस ऑफ दैट पर्सन। वो जब आता है या आती है, वो कितने सारे काम करते हैं, एंड वी आर रियली ब्लेस्ड टू हैव दैट पर्सन हु इज डूइंग सो मेनी थिंग्स ऑन बिहाफ ऑफ अस। yes। एंड सर वो मूड शिफ्टर्स के बारे में बोलना, मूड शिफ्टर्स के बारे में, जिन लोगों को म्यूजिक पसंद है, देर आर सो मेनी सॉन्ग्स ऑन द यूट्यूब, so दैट this बी is इजीली। या, about money coming to you, fulfilling your wishes. So English में भी बहुत अच्छे हैं म्यूजिक के साथ, means it really shifts your music if you like music and you like to move your body. Fast music भी बहुत अच्छा है, somebody wants to have, they can go on YouTube and get n number of songs and music related to gratitude and money. There's राइट। one, I'm a magnet to money, it's very beautiful song. People can use that for their as mood shifter, as well as it creates imagination, visualization in your mind that money is coming to you right now and या you're शीतल, enjoying। व्हाट यू कैन डू इज उस सबको अपने ग्रुप में डाल दो, सो दैट पीपल कैन यूज इट। पर उसमें हम लोग नहीं डाल सकते सर, ओनली। सो मैं उसका ये कर देता हूँ, आई विल ओपन इट फॉर एवरीवन। ओके, राइट। थैंक। या, थैंक यू। एनीथिंग एल्स फॉर एनीथिंग फॉर एल्स फॉर एनीवन? गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। श्रद्धा बोलते ये हैं। श्रद्धा, बोल। हां. कालच्या आपली जी एक ऍक्टिव्हिटी झाली काल आपल्या सेशनमध्ये दिवसभराच्या, हम्म। की तुम्ही सांगितलं की फॉरगिव्ह करा व्हॉट एव्हर हम्म। थिंग्स आर. सो असे काही ऑपॉर्च्युनिटीज होत्या ज्या मी मिस केल्या आणि मी त्या ऑपॉर्च्युनिटी मिस करण्याच्या डिसिजनला गिल्टमध्ये होते, किंवा मी फॉर अ लॉंगर टाइम स्वतःलाच ब्लेम करत होते की अरे ही ऑपॉर्च्युनिटी चांगली होती, ही तेव्हा मिस नसते केली तर मे बी लाईफ डिफरंट असलं असतं, किंवा काही हम्म। डिसिजन्स असे घेतले की जे चुकीचे झाले आणि मी त्या गोष्टीला सुद्धा स्वतःला ब्लेम करत होते की हे घ्यायला नव्हते पाहिजे. आणि कालच्या तुमच्या ऍक्टिव्हिटी नंतर ॲट नाईट आय थॉट अबाउट इट की आय शुड स्टार्ट फॉरगिव्हिंग माय सेल्फ, की ह्युमन आहे, मिस्टेक हॅपन्स, आणि आता ह्याच्या पुढे काय करायचं याच्यावर आपण विचार करूयात. सो स्टार्ट फॉरगिव्हिंग माय सेल्फ काइंड राइट। थॉट प्रोसेसमध्ये मी होते. आणि इट फेल्ट व्हेरी लायटर की थिंग्स हॅपन. ओके, सो दिस इज नॅचरल काइंड ऑफ थिंग. ते पीस ऑफ माइंड खूप जास्त स्टेबल करायला सुरुवात झाली असेल मे बी, त्यामुळे असेल किंवा काय, व्हॉट एव्हर द रिझन बिहाइंड इट, बट इट फेल्ट व्हेरी लायटर. सो ग्रेट। थँक यू फॉर दॅट सर. थँक्यू श्रद्धा फॉर डुईंग इट। कारण काय असतं की निगेटिव्हिटीचा चार्ज खूप आहे आपल्यावर, तो जाणं फार आवश्यक असतं. वंडरफुली डन, थँक्यू। राईट सर. एनिथिंग एल्स? ऑल राइट, सो लेट्स हैव दिस संडे ब्युटिफुल संडे, ग्रेटफुल बीइंग ग्रेटफुल संडे. तुमचा आजचा दिवस अत्यंत शुभ मंगलमय आणि आजचा दिवस तुमचा ग्रेट जावं. तुम्ही आज जे ठरवाल ते मिळणारा जावं. माझ्यासाठी आजचा दिवस एक स्पेशल आहे. आज एक बॅच बिझनेस एक्सलन्सची आज कन्क्लूड होते. सो ज्यावेळेस एक बॅच संपत असते त्यावेळेस इट्स लाईक अ ब्युटिफुल डे फॉर मी. पीपल दे वॉक इन अँड वेन दे वॉक आउट ऑफ द प्रोग्राम, देर इज लॉट ऑफ जॉय, देर इज लॉट ऑफ ग्रेटफुलचं फिलिंग असतं की त्यांनी पार्टिसिपेट केलं म्हणून आय कॅन एक्सप्रेस, लाईफ कॅटलिस्ट कॅन एक्सप्रेस देअर विजन अँड मिशन बिकॉज ऑफ देम. सो इट इज लाईक प्रसादाचा दिवस फॉर अस. सो आय एम गोइंग टू हॅव दॅट डे वन मोर टाइम इन आवर लाईफ. अँड मी आणि माझी टीम, ऑफकोर्स मी आय एम म्हणत असताना
I don't want to be sounding arrogant because I have great team like Swati, Shailesh, Amrish, आमचा सगळा staff. Everybody works behind that and then that makes it happen. And of course, coaches. आमचे जे coaches आहेत, they make it happen. So I just represent them. So I'm one part of them, but there are so many people who take effort. So really being grateful to all of them, and I'm going to stay in that gratitude while leading the day. So त्यांचे तुमचे सगळ्यांचे आभार. Have wonderful day. Have grateful day. उद्या सकाळी परत भेटूया. Thank you. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. So, Thank you, sir.